नमस्कार मित्रांनो, डी मार्केट चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शेतकरी नेमकं पीक विमा भरताना कोणची चूक करतो? ह्याच्या जर चूक केल्या असली तुम्ही तर तुम्हाला पीक विमा मिळणारच नाही. तुमचा पीक विम्याचा विषय संपून जाणार आहे आणि ह्या चुकीमुळे 25% पीक विम्याला सुद्धा अडचण आलेली आहे आणि भविष्यात जी 25% पीक विमा मिळणार आहे त्याला कधी मिळणार ते मी तुम्हाला सांगणार आहे, परंतु त्या 25% पीक विम्याला सुद्धा अडचण येणार आहे. तर नेमकं शेतकरी अशा चूक काय करतात ते आपण सविस्तर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. मी निलेश दिवाने, आपण कंटिन्यू शेतकऱ्यांना अशीच माहिती आपल्या व्हिडिओमध्ये मिळत असतात. त्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा. शेतकरी बंधूंनो, आता ₹1 पीक विमा भरण्यास मिळतो आता. त्यामुळे शेतकऱ्यांना जर 5 एकर जमीन असेल तर ₹5 पीक विमा भरून मिळतो. पण काय काय सीए सेंटर शेतकऱ्याकडून ₹10 जास्त काय 100 घेतात. त्या सीए सेंटरची बाब सरकारच्या येत नाही, फक्त ₹1 पीक विमा भरून मिळतो. त्याच्यामध्ये असे किस्से समोर येतात. त्यातले तुम्हाला शेतकऱ्यांचा किस्सा सांगतो. तुम्ही हपून जातात. त्या शेतकऱ्यांना 11,28,00,000 पीक विमा मिळत होता. त्या शेतकऱ्यांना तो 11,28,00,000साठी पात्र होता. ते बी किती ₹186 तो असा होता. ते विषय सविस्तर तुम्ही ऐका. तुम्ही आश्चर्यचकित होता की शेतकरी नेमका कसा वाहक असेल. त्या एका शेतकऱ्यामुळे त्यातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अडचण आलेली आहे. ती बी कशी अडचण आली ते बी तुम्हाला सांगतो. तरी छत्रपती संभाजीनगरमधील पेटेल तालुक्यातील एक शेतकरी आहे. त्यानं 11,000 एकरमध्ये पीक विमा भरलेला आहे आणि तो भरला किती जिल्ह्यात भरला? 28 जिल्ह्यामध्ये त्यानं पीक विमा भरला 11,000 एकरचा. तर ह्याच्यामध्ये विमा कंपनीच्या जेव्हा लक्षात आलं तर विमा कंपनीची आश्चर्यचकित झाली, कारण हा जर विमा मिळाला असता शेतकऱ्याला तर 11,28,00,000 या शेतकऱ्याला विमा मिळाला असता, तो बी ₹186. तर अशा चुकी करतात. आणि विमा कंपनीनं पाहणी सुरूच आहे. काय आणि जिल्ह्यात 25% रक्कम संपूर्ण पडली नाही. विमा कंपनी 10-20 कोटी स्वतः पैसे ठेवून बसलेले आहे. आपल्याला वाटतं विमा कंपनी स्वतः पैसे ठेवून बसलेली आहे, परंतु शेतकऱ्यांनी अशी काय चुका केलेल्या आहेत. आता जर दुसरं पाहिलं आपण तर शेतकरी बंधूंनो, फक्त शेतीसाठीच पीक विमा मिळतो. काय शेतकरी जर ट्रस्टची जमीन असेल, देवस्थानाची जमीन असेल तर त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही. परंतु काय ठिकाणी ट्रस्टच्या जमिनीवरचा पीक विमा भरलेला आहे तर ते विमा कंपनीने स्वतः पैसे ठेवून बसलेले आहे. ती विमा काय पीक विमा कंपनी देत नाही. मग विमा कंपनी अशी पाहणी करा सुरू केलेली आहे की बाबा कुठल्या जिल्ह्यामध्ये शेतकरी असे काय आहेत का त्यांनी असे चूक करून पीक विमा भरलेला आहे. कारण हे आपल्याला जर क्लिअर राहिला तर आपली विमा कंपनी आपल्यासोबत क्लिअर राहणार आहे. पण ह्याच्यामध्ये 10 शेतकऱ्यांमुळे 100 शेतकऱ्यांना ह्याच्यामध्ये नुकसान होतं. आता बीड जिल्हा जर पाहिला आपण तर आता रब्बी मधलं जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये 1.25 हेक्टरची पेरणी आहे. 1.25 लाख हेक्टरची पेरणी आहे. आपलं 3.25 हेक्टरची पेरणी आहे शेतकरी बंधूंनो, आणि त्याच्यामध्ये 5.5 लाख हेक्टरची पीक विमा भरलेला आहे. मग आता ह्याच्यामध्ये बाकीचा पीक विमा आला कुठून? तर आता बीड जिल्ह्यामध्ये भविष्यामध्ये पीक विमा वाटप करताना अडचण शेतकऱ्यांना येणार आहे. त्याच्यामध्ये जर आपण 1,000 मध्ये जर पाहिलं तर 100 शेतकऱ्यांनी जर अशी चूक केली असेल तर बाकीच्या 900 शेतकऱ्यांसह जी अडचण भेटते, अडचण लागते आणि अडचणीचा त्रास होतो शेतकऱ्यांना. त्याच्यामध्ये सांगायचं होतं की विमा कंपनी 50 ते 100 काय शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे. जमीन तेवढी त्यांच्यापाशी उपलब्ध नाही. तर असाच एक किस्सा आला होता की एका गावामध्ये फक्त 1800 काहीतरी एकर जमीन होती आणि तिथली शेतकऱ्यानं काहीतरी 3,500 एकरचा पीक विमा भरला होता. मी त्या गावात जमीन थोडी उपलब्ध नाही तरी त्या शेतकऱ्यानं पीक विमा भरला होता. आता काय शेतकरी म्हणतात की असं कसं भरता येईल, अशी होऊ शकत नाही. तर शेतकरी बंधूंनो, प्रत्येक गोष्टीचं काहीतरी पळवाट असतेच. त्याच्यामध्ये जर टाटा क्रॅश किंवा असं काय सर्व्हर प्रॉब्लेम आला त्यावेळेस असा पीक विमा भरता येतो, त्यात पीक विमा शेतकरी भरून टाकतात. ह्याच्यामध्ये नेमकं आपल्याला कोणत्या गोष्टी सावधान राहायचं आहे? ह्याच्यामध्ये आपण असल्या कोणत्याही म्हणजे आपण जेवढं आपलं आहे शेत तेवढंच पीक विमा दाखवायचा आणि तेवढंच लाभ घ्यायचा. कारण ह्याच्यामध्ये आता भविष्यामध्ये कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. कारण हे शेतकरी नसतात. शेतकरी असे कोणते सरकारला घोडा लावण्याचा प्रयत्न करीत नाही का सरकारचं कोणतं वाईट करायचा करीत नाही. जे शेतकरी आपला आहे तेच आपलं म्हणतात, बाकीचं लोकांचं वाईट करायचा प्रयत्न करीत नाहीत. त्याच्यामध्ये शेतकरी एक सोयी मधला जे पीक विमा भरलेला आहे त्यातला एक सोयी शेतकरी नाही. ह्या काय भुरटे लोक आहेत त्यांच्यामुळे शेतकऱ्यांना अडचण आली. आणि दुसऱ्या काही जिल्ह्यातील 25% पीक विमा पडलेला नाही. त्याच्यामध्ये विमा कंपनी म्हणते काही शेतकऱ्यांनी ट्रस्टच्या नावावर जे पीक विमा भरलेला आहे किंवा काही भोगस शेतकरी आहेत ते आणि आम्ही पडताळणी केलेली नाही. जर पडताळणी करीत नव्हतं राहिले शेतकऱ्या पीक विमा टाकीत नव्हतं. त्याच्यामुळे काही शेतकऱ्यांनी पेंडिंग मध्ये राहिले आहेत. तर अशा चुका जर केल्या असतील तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही. जर तुम्ही अशी चूक केली असेल, जर तुम्ही तुमचा 4 एकर रान असून तुम्ही जर 4.5 एकरचा पीक विमा भरला असेल तुम्हाला ₹1 भेटणार नाही असं विमा कंपनी साफमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे भविष्यामध्ये तुमच्या आसपास बी शेतकरी असा असेल तर बाबा अशी चूक करू नको, तुझ्यामुळे आम्हाला अडचण येऊ शकते असं समजून सांगा. कारण विमा कंपनी एका चूक केली, विमा कंपनी सगळ्याची पाहणी करणार बाबा नेमकं सगळ्याचं बरोबर आहे का नाही ते. त्यामुळे उशीर लागतो आपला पीक विमा पडण्यासाठी. तर असे विषय आणि समोर यायला सुद्धा आता बीडचा विषय समोर आलेला आहे आणि भविष्यामध्ये सर्व जिल्हे काय जिल्ह्याचे येणार, कारण प्रत्येक एका जिल्ह्यामध्ये असं होऊ शकत नाही, प्रत्येक जिल्ह्यात असं होणारच नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना भविष्यात अडचण येणार नाही. 75% पीक विम्यात सुद्धा अशी अडचण येणार नाही. तर 75% पीक विम्याचा विषय तुम्हाला सांगतो शेतकरी बंधूंनो. ह्याचा आता जानेवारी असाच निघून जाणार आहे आणि आपल्याला फेब्रुवारीमध्ये कळेल की 75% पीक विमा मिळणार आहे का नाही आणि त्याचा विषय काय आलेला नाही. तर 75% पीक विमा मिळेल, कारण दुष्काळी सावट पडलेला आहे. 25% एकदम पहिलीच मंजूर झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे खूप प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्याच्यामुळे 75% पीक विमा मिळून जाईल. परंतु अद्याप 75% पीक विम्याचा कोणता विषय नाही. पण अशी चूक करू नका, नाही तर तुम्हाला अडचण येणारच आहे भविष्यामध्ये.
आणि 2 जणांमुळे 100 शेतकऱ्यांना असं अडचण येते आणि ते काय असे फेक पीक विमा भरणारे शेतकरी नसतात, हे कोणतरी दुसरेच असतात, ते शेतकऱ्यांना अडचण आणून देतात. तर अशा प्रकारे सविस्तर तुम्हाला माहिती सांगायची होती. व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. जर चॅनल सबस्क्राईब करून लाईक करा, कारण आपण कंटिन्यू शेतकऱ्यांना अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन असतो आपल्या चॅनलवर. धन्यवाद शेतकरी बंधूंनो.